थँक्यू सो मच. चला पुन्हा एकदा आपण करतो मॅचला सुरुवात. एक चांगली लढत दुपारचं सत्र आणि दोन्ही टीम्सला आपण देऊया भरपूर सारा लाख लाख शुभेच्छा. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एका बाजूला आपण पाहतोय फाईट करत असताना टीम सिद्धिविनायक इनगाव आणि त्याचा अगेन्स्ट फाईट करत असताना छत्रपती सीसी कुळगाव या दोन्ही टीम्सवर मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. मॅच ऑन गेम ऑन. देवया दोन्ही टीमला लाख लाख शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले. स्ट्राइक एंडला आपण पाहतोय तेजस ठाकरे. टँगो मैदानात 7 मध्ये आहे. पहिला बॉल पन्नाट सरचे जरूर आहेत. नॉन स्ट्राइक एंड वरती बॅटर आपण पाहिलं तर बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय जयेश आहेत. रफ्तार का सौदागर जशी ओळख राहिली आहे आणि इनगाव म्हटलं तर सातत्याने शंकर विषय या नावाने संघ ओळखला जातो. इकडे लो फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑन साइडला टर्न केले जरूर. लॉंग ऑनला टीप मध्ये फिल्डर येतात. बॉल कलेक्ट केला, थ्रो केला, तोपर्यंत एक सिंगल मेल. टँगो आपण जर पाहिला तर ॲव्हेंजर बाईक ज्याच्या नावावरती राहिली होती जगन्नाथ क्रीडा संकुलावरती आणि बन्नाट सध्याच्या घडीला इन्फॉर्म असं संघ या नाक्षामध्ये खेळतोय जरूर. तेजस म्हटलं तर बायकर मॅन म्हणून ज्याची ओळख देखील राहिली आहे तो सॅंगो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कुणाल आणि तेजस ही जोडी मैदानावरती आहे. आता स्ट्राइक एंडवरती कुणाल. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय जयेश आहेत. चला थोडंसं स्पीडअप करा कारण की याच्यानंतर आपल्याला बऱ्याच मॅचेस कव्हर करायचे आहेत. पुढचा बॉल इथे स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळलेत खरे. एक सिंगल तर मिळेल. सिंगलच्या व्यतिरिक्त काही मिळणार नाहीये आणि या सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 3 या धावसंख्येवरती 3 ऑन अ बोर्ड. चला नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळणार. एका बाजूला जय भवानी शिरगाव आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करेल गावदेवी खरवई. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण विनंती करूया या मॅचचा इनिंग मध्ये आपण येणं कंपल्सरी अनिवार्य आहे. टॉस आपण नक्कीच करतोय. लॉफ्टेड स्ट्रोक ओव्हर द हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु इकडे फिल्डर तैनात होते आणि चूक होणार नाही. शंकर विषयने टिपला जाईल आणि संकुशात आलाय फलंदाज तेजस ठाकरेचा खेळ. फलंदाज बाद. तेजसना परतावा लागलाय मैदानाचा बाहेर. न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 वरती सिद्धांत यांना आपण पाहतोय मैदानावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिला ऑन गोईंग आहे. इन ॲट नंबर 3 वरती सिद्धांत राऊत यांना आपण पाहतोय. एक उत्कृष्ट बॅटर म्हणून सातत्याने त्याची चर्चा राहिली आहे आणि आता चांगल्या पद्धतीचे फटकेबाजी करणं मैदानात आतमध्ये फार गरजेचं आहे कारण की आता संघाला गरज आहे आणि जेव्हा जेव्हा संघाला गरज असते तेव्हा तेव्हा सिद्धार्थ राऊत हे नाव नक्कीच ऐकलं जातं. स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय सिद्धार्थ राऊत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये उत्कृष्ट खेळाडू म्हणून ज्याची चर्चा राहिली आहे. पुढचा बॉल फेस करत असताना स्ट्राइक एंड वरती सिद्धार्थ पहिला बॉल. इकडे लॉफ्टेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता परंतु इकडे डॉट बॉल येतोय. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटन बॉलचा संपर्क झाला नाहीये
आणि इकडे डॉट बॉल. शेवटचा बॉल अजून उर्वरित आहे. 3 धावा धाव फलकावरती आहे. सध्याच्याकडे जयेशचा विचार केला इनगाव एक्सप्रेस बॉलिंग मार्कवरती आहे. षटक क्रमांक पहिला. राईट अमोद विकेट. पुढचा बॉल यावेळेस देखील बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. बॅट अँड पार्ट्समधून बॉल ट्रॅव्हल होतो इकडे डॉट बॉलला. षटक क्रमांक पहिला इथे कंप्लीट झाला आणि धाव फलक फक्त आणि फक्त 3 या धावसंख्येवरती स्थिरावलाय. 3 धावा फक्त धाव फलकावरती पाहायला मिळतात. बॅटिंग करत असताना टीम छत्रपती सीसी कुळगाव संघाची. 3 ऑन अ बोर्ड. चला वेळ घेऊ नका प्लीज. स्पीडअप करणं फार गरजेचं आहे. वेळ भरपूर होतोय. टीम इनगाव संघ टायमर ऑन आहे हे विसरू नका. रतन अनिकेत भोईर आमच्या समेत आहेत. आज भरपूर वेळानंतर आमच्या समेत जॉईन झालेत आणि उत्कृष्ट स्कोरर पहिल्या दिवसापासून आपण पाहतोय. त्यांचे सुवर्ण अक्षरामध्ये स्कोर कार्ड सजलं गेलं. मग अशी आमचे गोलू स्कोरर होते, आता अनिकेत आहेत. चला वेळ घेऊ नका. यस अंपायर्स देखील इथे ताकीद देतात. बॉलिंग मार्कवरती यश. ऑन साइड टर्न जरूर केला. फिल्डर आहे तिथे लॉंग ऑनला आणि एक सिंगल मेल. फिल्डिंग जर आपण पाहिली एक मिड विकेटला फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतो. शंकर विसे तिथे आहेत. लॉंग ऑफ लाईक फिल्डर, लॉंग ऑन लाईक फिल्डर तुम्हाला पाहायला मिळेल. पॉईंट रिझर्वमध्ये फाईन लेगला शॉर्ट फाईन लेग लाईक फिल्डर आहे. थर्ड मॅन लाईक फिल्डर आणि त्यानंतर शॉर्ट कव्हर्स लाईक फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतो जरूर. मिड ऑन लाईक फिल्डर. हाफ ट्रॅकर बॉल होता. इकडे पाहावं लागेल. लाईन खराब आहे आणि इकडे वाईटचा कॉल. व्हाईट बॉल नक्कीच येतोय. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय. सिद्धार्थ राऊत मैदानात 7 मध्ये आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इकडे आपण पाहतोय शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न होता परंतु अनसक्सेसफुल ठरलाय. इकडे पाहावं लागेल. इकडे डॉट बॉल आलाय. सोमसा वरून हा बॉल ट्रॅव्हल होतोय आणि अगदी अचूक निर्णय पंचांचा पाहायला मिळतो. योगीराज महाराज बुटेरे सर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यांच्या समेत सनी भोईर सर हे दोन्ही ऑफिशियल अंपायर्स तुम्हाला पाहायला मिळतील. 5 धावा धाव फलकावरती आहेत. 5 ऑन अ बोर्ड. ओव्हर नंबर 2. इकडे आपण पाहतोय खोलात टाकण्यात आलेला बॉल. यॉर्कर लेनचा बॉल. टो क्रशर आणि एक सिंगल मिळाले. स्ट्राईक रोटेट. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 6 या धावसंख्येवरती. 6 ऑन अ बोर्ड. 6 धावा धाव फलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरं ऑन गोईंग. इकडे देखील आपण पाहतोय क्या बात आहे. सुंदर गोलंदाजी मैदानात 7 मध्ये होती. पाहिला तर खऱ्या अर्थानं बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाही. इकडे देखील डॉट बॉल आलाय. आज खऱ्या अर्थानं आपण जर पाहिला तर टीम सिद्धिविनायक किनगाव असा माध्यमातून संपूर्ण आज संघ नक्कीच दाखल झालाय. परंतु इकडे आपण जर पाहिला तर शॉर्ट फाईन लेगला डिगू तिथे आहेत
आणि आज खरं तर आपण जर पाहिलं तर अनफिट असून देखील आज आपल्या गावाच्या गावासाठी ते उपस्थित झालेत आणि संघासाठी आज नाव नक्कीच रोशन करायचं हे मनामध्ये ठरले. भले अनफिट असले तरी एक चांगले खेळाडू म्हणून ज्याची ओळख राहिली आहे ऑन स्क्रीन देखील तुम्ही पाहू शकता. दिगुला एसएनच्या मागे आहेत. आज भले अनफिट असू दे परंतु आज संघाच्या नावासाठी खेळायचं आहे, गावाच्या नावासाठी खेळायचं आहे आणि आज मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतील. बॉलिंग मागवरती आपण पाहतोय रोशन जाधव, एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून ज्याची ओळख राहिली आहे. उत्कृष्ट पंच देखील पाहायला मिळतात सातत्याने. तोच रोशन जाधव मैदानात 7 मध्ये. पहिला बॉल हाफ ट्रॅकर बॉल होता. इकडे बॅटची लिडिंग एज द्वारे हिट देखील केलंय आणि इकडे यस उंगली उपर परता बॉल लागेल मैदानाचा बाहेर. धक्का क्रमांक 2 लागलाय. टीम छत्रपती सीसी कुळगाव या संघाला फलंदाज होतील बाद. न्यू बॅटर मैदानात 7 मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. प्रशांत सूर्यराव कराडताना उत्कृष्ट अंपायर म्हणून ज्यांची ओळख आहे आणि आता मैदानात 7 मध्ये एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून दाखल झालेत. जरूर अर्थातच लाला या नावाने प्रसिद्ध आहेत आणि आता मैदानात 7 मध्ये सज्ज झालेत लांब लांब फटके खेळण्यासाठी. 7 धावा धावफलकावरती छोटे क्रमांक 3 प्रगतीपथावरती. बॉलिंग मागवरती आपण जर पाहिलं तर रोशन जाधव कराडताना हे लक्की मैदान आहे त्यांच्यासाठी. गतवर्षी आपण जर पाहिला आमदार चषक झाला होता डे फॉर्मॅट मध्ये याच क्रीडानगरीमध्ये. तिथे मॅन ऑफ द सिरीजचे मानकरी ठरले होते आणि खेळताना बाईक त्यांच्या नावावरती राहिली होती. असं खेळाडू मैदानात 7 मध्ये बॉलिंग मागवरती रोशन जाधवला तुम्ही पाहतात आणि याच मैदानावरती त्याच स्पर्धेमध्ये सुरईचा आकाश पाटील खेळताना एका धावाने खेळताना मागे राहिले होते आणि आता मैदानात 7 मध्ये तोच रोशन जाधव आहेत बॉलिंग मागवरती. त्याच्या नावावरती बाईक राहिली आहे मारुती सिरीजची. असा खेळाडू परंतु त्याच्यावरती हल्ला बोलल्यात समोर कोणी असू दे मी माझी बॅटिंग करणार यात मात्र काही शंका नाहीये. प्रशांत सूर्यरावच्या बॅट मधून आलेला हा प्रशांतचा वार षटकार. पंधरा धावा धावफलकावरती आहेत. ओ यावेळी स्विच हिट काय बॅटिंग चालू मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या बॉलवरती ताकद आणि या बॉलवरती नजाकत. अल्टी पलटी आणि बॉलनी गाठली सीमारेषा बाहेर. कल्टी चौकार. काय बॅटिंग चालू मैदानाच्या आतमध्ये. रन मशीन. आता मात्र बोलत असताना मैदानावरती वैयक्तिक आपण जर पाहिलं तर 12 धावावरती खेळतोय. षटकार नक्की झालाय आणि इकडे व्हाईट बॉलचा कॉल आलाय. व्हाईटच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 22 या धावसंख्येवरती. मार्चेकडे इक्वेशन स्कोर कार्ड 22 ऑन बोर्ड. 22 धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 3 ऑन गोईंग आहे. एकदा रोशन जाधव बॉलिंग मागवर. वाढवा बॅटने इकडे खेचलाय. पॅरलर स्ट्रोक आहे. दुसऱ्या धावेचा कॉल. थ्रो ॲक्युरेट तुम्हाला पाहायला मिळतोय. चांगला थ्रो तिथे पाहायला मिळाला.
रोहन होते तिकडे आणि चांगला थ्रो, डायरेक्ट थ्रो जरूर केलं बॅटर एंडकडे. 24 धावा धाव फलकावरती आहे. 24. आणि बोईर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. त्या बाजूला आमचे आयुष आहेत होमसा MTC लाईव्हचे किंवा टेक्निकल टीम मध्ये. हो इकडे देखील फटका दमदार आहे, फिल्डर आहेत आणि त्याच्या डोक्याच्या वरून बॉल जाईल सीमारेषा पार. धावा मिळतात 6. षटकार. काय बॅटिंग चालू मैदानाच्या आतमध्ये. प्रशांत सूर्यराव ऑन टॉप गिअर वरती बॅटिंग करतोय. तीस धावा धाव फलकावरती आहेत. 30 ऑन ए बोर्ड. षटक क्रमांक आपण पाहतो तिसरं कंप्लीट झालंय. 30 धावा धाव फलकावरती आहेत. ऑन स्क्रीन आपण पाहतोय रिफ्लेक्शन च्या प्रकारे 3 षटकार पाहायला मिळाले. पहिल्या ऑन साइडला मिड विकेट बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना आणि तदनंतर आपण जर पाहिलं बॅक टू बॅक 2 रिव्हर्सचे फटके तुम्हाला पाहायला मिळाले. दुसऱ्या बॉलवरती अगदी जर पाहिलं तर वेट अँड वॉच थांबले, तदनंतर बॉलला येऊन दिला आणि तदनंतर इकडे अल्टी पल्टी फटका पाहायला मिळाला. आणि तिसरा देखील त्याच पद्धतीचा, म्हणजे तिन्ही षटकार आपण पाहिले याच संपूर्ण ओव्हरमध्ये आले. ज्या काही घडामोडी घडल्या त्या या ओव्हरमध्ये पाहायला मिळाले. तब्बल 23 धावा खर्च केल्यात. स्कोर आपण पाहतो 30. बॉलिंग मार्कवरती यश. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल सिद्धार्थ राऊतचा यावेळेस ऑन साइड टर्न केल्या जरूर फटका खेचला. एक सिंगल मेल आणि सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 31 ऑन ए बोर्ड. एक चांगला बॅटल आता पाहायला मिळणार आहे, कारण की एक चांगला खेळाडू यश म्हणून उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं टीम इनगाव संघाचा. आणि समोर देखील आता दोन्ही बॅटर चांगले आहेत, म्हणजे एक चांगला बॅटल, बेस्ट वर्सेस बेस्ट हे बॅटल आहे. एका बाजूला आपण पाहतोय आता स्ट्राईक एंडला प्रशांत आहेत. बॉलिंग मार्कवरती यश. हे बॅटल रंगणार आहे. चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. टीम इनगाव संघ भरपूर वेळ तुम्ही घेतात. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फुटचा बॉल. ओ इकडे दांडीगुल क्लीन बोल्ड केलाय. इकडे परतावा लागेल मैदानाचा बाहेर. धक्का क्रमांक लागत असताना तिसरा टीम छत्रपती CC कुळगाव संघाला. फलंदाज बाल. बॅटर मैदानात 7 मध्ये नितेश गवळी आलेले आहेत. बॉल तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फुटचा बॉल. इकडे थोडीशी चूक घडली मैदानात 7 मध्ये आणि एक सिंगल नक्कीच मिळेल. फुटचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय. बॉल तयार. ओ इकडे देखील डॉट बॉल आलाय. डॉट सध्याच्या घडीला मैदानावरती पाहायला मिळतंय. बत्तीस धावा फलकावरती आहेत. षटक क्रमांक 4 ऑन गोईंग. बॉल तयार. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल. हाफ टॅकर बॉल. इथे देखील आपण पाहतो शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न होता, परंतु आज आपण पाहिलं सिद्धार्थच्या बॅटमधून प्रयत्न चालू आहेत, परंतु योग्य ते फळ मिळत नाहीये. आणि इकडे बॅटिंग करणं फार गरजेचं इथून पुढे, कारण की आता टॉप गिअरवरती बॅटिंग करणं गरजेचं आहे टीम छत्रपती CC कुळगाव संघाला. कारण की धावा आपण पाहतोय थोडंसं यावेळेस माफक लक्ष बनू शकतं, कारण की समोर देखील इनगाव सारखा संघ आहे. 33 धावा फलकावरती 33 ऑन ए बोर्ड. डबल डिजिट मध्ये स्कोर कार्ड आहे. बॉल तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इकडे आपण पाहतोय ब्लॉक होलचा बॉल तिथे उडवलाय.
आणि पिकअप स्ट्रोक तिथे पाहायला मिळाला. 2 धावा इथे मिळाल्यात आणि 2 धाव्याच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 35 या धावसंख्येवरती. 35 ऑन अ बोर्ड. 35 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक आपण पाहतोय अगदी चौथं इथे कंप्लीट झालंय आणि 35 धावा धावफलकावरती आहेत. चला पाणी ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये होतोय. चला लवकर थोडंसं जा. व्हॉलेंटियर्स किंवा अजून कमिटी जो की इथे उपस्थित असेल त्यांनी जायचंय. चला वेळ घेऊ नका. आपण लगेचच आपण एकदा मॅचला सुरुवात करतोय. शेवटचं अंतिम षटक बॉलिंग मार्कवरती किरण विषय यांना आपण पाहतोय. षटक क्रमांक 5 अखेरचं षटक आहे. महत्वपूर्ण षटक. या षटकामध्ये खऱ्या अर्थानं समजेल की किती धावा बनतील. डीके तिथे होते आणि एक सिंगल मिल. डीके म्हटलं तर इनगाव चे जॉन्टी म्हणून ज्यांची ओळख आहे आणि आपण जर पाहिलं तर अंपायरिंग पॅनलमध्ये कोणाचं पाहिलं असेल तर एक वेगळी स्टाईल हेअरस्टाईल तुम्हाला पाहायला मिळते. मायकल जॅक्सन ऑफ ग्रामीण टेनिस क्रिकेट म्हणून ज्याची ओळख राहिली आहे. इकडे फुलर रेंजचा बॉल आपण पाहतोय. ओव्हर त्या कव्हर सीट केला. फिल्डर आहेत. स्टॉप करतील बॉलला आणि 2 धावा मिळतात. यावेळी ताबडतोड बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होते. सिद्धार्थ राऊत चव्हाण मिळतो हा षटकार. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये हा तारा चमकत असताना या मॅच मध्ये आणि धावफलक जम पोहोचले तब्बल 45 या धावसंख्येवरती. 45 ऑन अ बोर्ड.
विकेटचं बटन पाहायला मिळतो आणि पहिल्या बॉलवरती जरूर षटकार आला असेल. सिद्धार्थला परतावं लागले. आडवा बॅटने खेळले होते खरे मिड विकेटला डीप मला फिल्डर आणि तिकडे इझी कॅच तिथे नक्कीच टिपली आहे. शेवटचा बॉल है, लास्ट बॉल ऑफ दी ओवर. आखिरी गेंद शेष. फिर से एक बार गेंदबाजी के लिए किरण. चला टीम गावदेवी करवई आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना गीतेश ठाकरे मैदानात सात मध्ये आहे. जर या बॉलवरती षटकार आला तर कुणाल भोईर याच्या वतीने तब्बल 1001 रुपयाचा कॅश प्राइज आहे. क्या बात आहे. सनी भोईर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून एक कॅश प्राइज आहे. इकडे क्लीन बोल्ड आणि सनी भोईरने देखील आम्ही वाचो डोक्याला हात लावला अगदी. आणि आता गीतेश ठाकरे तुम्हाला आता 1000 द्यावे लागतील सनी भोईरला. षटक क्रमांक आपण पाहतोय 5वं जरूर कंप्लीट झालंय. 45 धावा फलकावरती आहेत. येणारे 30 बॉल आणि गरज आहे 46 धाव्यांची. टीम बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक इनगाव संघाला. चला मॅचला आपण लगेच सुरुवात करतोय आणि जशी मॅचला सुरुवात होईल परत एकदा आपण करतोय मायक्रोफोन वरती इन्व्हाइट आमचे गुरुवर्य आणि बदलापूरचा एक बुलंद आवाज, त्याचा आवाज पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रभरात प्रत्येक घरोघरात पोहोचले असे व्हॉइस ऑफ बदलापूर आणि सातत्याने ज्यांचा आवाज प्रत्येकालाच आवडत असतो असे कॉमेंटेटर आणि आमचे साथी समालोचक आणि आमचे गुरुवर्य राहुलजी चव्हाण सरांना. ओ टू राहुल सर, थँक्यू सो मच, धन्यवाद.
नीतू राऊंड विकेट दाखल होतोय. हलक्या हाताने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेतली त्यानंतर स्वतःचा बचाव पवित्रा घेतला. एस्टरवरती हा बॉल लागला असता त्यानंतर आपण पाहिलं धाव घेण्याचा प्रयत्न देखील नाहीये. 28 बॉल 40 धावांची गरज या मॅच मध्ये. शंकर विशेष होती तुम्हाला पार मिळतील. एक हार्ड हिटर बॅटर म्हणून त्याची ओळख आहे. तोच खेळाडू सध्या घडीला पुढे सरसावत. फटका चांगला एनफिल्डच्या बर्न घेतलाय. क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून बॉल चालाय गोळीच्या वेगानं. सीमारेषा फार चौकार. अजून एक चांगला फटका. शंकर विषयावर फायर नाव. सेलेक्टचा दुसरा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. तिसरा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. 3 चौकार आपण पाहिलं. खरं तर शंकर विषयाच्या बॅटमधून अशाच बॅटिंगच्या जोरावरती दहिवली नाईट गाजवली होती. त्या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ खेळत असताना आपण पाहिलं. खरं तर एक बाईक शंकर विषयाच्या नावावरती आहे. तोच खेळाडू मैदानावरती खेळतोय. टॉप गिअरवरती बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळेल. डावकर त्याचा विस्फोटक आणि विध्वंसक बॅटर मैदानावरती दाखल झालाय. शंकर विषयच्या साथीनं रोशन कडव ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. इथे देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा. डॉट बॉल. सूरज कडव देखील या बातचा आनंद घेतात. त्यांचे मनपूर्वक स्वागत. कर्वे टीम आणि शिरगाव टीम कॅप्टन आपण टॉस साठी या. कर्वे टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. टीम शिरगाव सागर इरमाळी टॉस साठी लवकरात लवकर यायचं आहे. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपन्न झाला. त्यामुळे धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल 14 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. टार्गेट या मॅच मध्ये 46 धावाच होतो. त्यात लक्षाचा पाठलाग करत असताना धमाकेदार सुरुवात आपण पाहिली आहे. टीम सिद्धिविनायक इनगाव टीमच्या माध्यमातून एक चांगली सुरुवात तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे धावफलक तुम्हाला पाहायला मिळतो. 16 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. षटक क्रमांक 2 चा खेळ गोलंदाजी मार्कवरती प्रशांत सूर्यरावला तुम्ही पाहताय. लाल्या बनून ट्रॅकवरती दाखल झालाय. नेक्स्ट पास 3 ओव्हरचे असणार याची आपण नोंद घ्यायची. सचिन भोईर यांचा आवाज खर तर आपल्याला ऐकायला मिळणार या स्पर्धेमध्ये. परंतु तो कधी मिळेल ते देखील आपण पाहणार आहोत. फुलटॉस बॉल खेळला. ऑन साइडला गॅप मिळून बॉल जाईल एका टप्प्यावरती. बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. हा चौकार आलाय. खरबई बराम शिरगाव दोन टीमचे कॅप्टन लवकरात लवकर या. इथे देखील गतीमध्ये विश्लेषण केलं. परंतु गुडघा टिकत असताना ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव इथे मिळते. या स्पर्धेमध्ये खरं तर पूर्णपणे रंगरंगोटी केली आहे. जितेश भोईर मंडप डेकोरेटर्सच्या माध्यमातून ही स्पर्धा इथे सजवली आहे. चला टीम जय भवानी शिरगाव टीमचे कॅप्टन इथे पोहोचले. टीम गावदेवी खरबई गौरव या पण. सचिन भोईर यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉक्स करतोय. काटाचा कॉल. टॉस जिंकल्या टीम गावदेवी खरबई संघाचा निर्णय पेंडिंग. तीन बॉलचा खेळ संपन्न झाला. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता. प्रशांत सूर्यराव याच खेळासाठी जाणला जातो. 40+ चे खेळाडू आहेत. परंतु काय खेळ दाखवतात.
संघ अडचणीत सापडला होता. अशा परिस्थितीमध्ये खूप चांगली बॅटिंग केली प्रशांत सूर्यरावनं आणि आता बॉलर बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय प्रशांत सूर्यराव बोटांवरती नाचवतात. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न क्षेत्ररक्षक उपस्थित मिळेल ते सिंगल. स्वामी स्पोर्ट्सच्या माध्यमातून खरं तर एक मोठा स्पोर्ट्स शॉप तुम्हाला पाहायला मिळेल. प्रशांत सूर्यराव यांच्या माध्यमातून चांगल्या बॅट तुम्हाला नक्की त्या स्पोर्ट्स शॉप मध्ये पाहायला मिळतील. क्रिकेटसाठी पोषक असं किट तुम्हाला योग्य दरामध्ये खरं तर तिथे पाहायला मिळतील. खोदून काढण्याचा प्रयत्न होता अपील झाली आहे परंतु इथे घडले काय तर सिंगल धाव मिळते. सिंगलच्या साथीला धाव फलक 22 या खेळावरती तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे. षटक क्रमांक 2 चा खेळ देखील आता समाप्त झालाय. धावफलक फक्त आणि फक्त मिळेल 8 धावा खर्च केल्या प्रशांत सूर्यरावने. त्यामुळे 18 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये अजूनही 24 धावाची गरज. तेजस ठाकरे टँगो बॉडी ट्रॅक वरती दाखल झाला. ड्राईव्ह केला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक पोहोचेल डीप मधून एक सिंगल मिळाली. दुसरीचा प्रयत्न करतात. 2 धाबा इथे मिळतात. त्यावेळी 2 धाब्याचे साथीने धावफलक 24. तीन ओव्हरची मॅच. नो बॉल पंचांनी घोषित केला. गाईडलाईनच्या बाहेर चेंडू पडला असावा त्यामुळे पंचांनी घोषित केला. चेक देखील करायचं. चला तिसऱ्या पंचाची मदत घेतली. नो बॉल. क्लिअर कट इथे नो बॉल आहे. अजून एक चांगला फटका पायावरती होता खेचून मारलाय आणि बॉलला पाठवला स्क्वेअर लेग. बाउंड्री लाईनच्या बाहेर फ्रीटच्या बॉलवरती फुल टोल वसूल केला षटकार. षटकाराला धावफलक वेगाला पुढे सरकेल. टीमची टोटल 31. 31 धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात अजून या मॅच मध्ये. पंधरा धाब्याची गरज आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला टीम खरवई संघाच्या माध्यमातून. त्यामुळे जय भवानी शिरगाव संघाला बॅटिंग करायची. अजून एक चांगला फटका ऑन साइडला. क्षेत्ररक्षक त्याच्या वाकाच्या बाहेर षटकार.
सलगचा दुसरा षटकार. तिसरा देखील फिरवला ऑन साइडला गॅप मधून. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. धावफलक जाऊन पोहोचला 41. फुलटॉस बॉल बेगीत तर केला. फटका फसला. क्षेत्ररक्षक चांगला झेल टिपला. चौथा बॉल 34 धावाची खेळी गेली. एकदा जोर टाळा शंकर विषयसाठी. रोशन जाधव नवीन बॅटर मंदिरावरती दाखल होतोय. रोशन जाधव मैदानावरती दाखल झालाय आणि शेवटचा बॉल डॉट. फक्त आणि फक्त आता 5 धावाची गरज आहे कारण 46 टार्गेट या मॅच मध्ये. रोहित पहिला बॉल हलक्यात ढकलण्याचा प्रयत्न होता. 11 बॉलचा खेळ आता शिल्लक. या मॅच मध्ये 5 धावाची गरज आहे. रोहित राऊत बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होतोय. बॅटची घेतली कडा. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पोहोचला दरम्यान सिंगल मेल. अजूनही 4 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. रोशन जाधव आहेत स्टॅकिंग एंड वरती. षटकार मारून हा सामना फिनिश करायचा. याच अनुषंगानं मोठा फरक घेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसला. 1 मोर डॉट. 4 धावाची गरज. रिबस अटेम्प्ट करायचा प्रयत्न. अजून एक डॉट बॉल तुम्हाला पाल बेल. 8 बॉल आणि 4 धावाची गरज आहे या मॅच मध्ये. वन मोर डॉट बॉल. शेवटचा बॉल जर डॉट झाला तर सामना रंगेल या शंकात नाहीये. 7 बॉल आणि 4 धावाची गरज आहे या मॅच मध्ये. आजही मला आठवतोय मैत्री चषकामध्ये इनगाव बनाम जांभिवली बी सामना रंगला होता. शेवटच्या 2 बॉलमध्ये 1 धावाची गरज असताना यष्टिरक्षकाने केलेला थ्रो आणि त्यानंतर इनगाव संघ जिंकला. मोठा फरका खेळण्याचा प्रयत्न. सिंगल तर मिळाली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय आणि अखेर या 2 धावा इथे मिळतील या शंकात नाहीये. त्यामुळे शेवटचे 6 बॉल 2 धावाची गरज.
6 बॉल 2 धाबाची गरज आहे. बाद मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा प्रशांत सूर्यराव आता दाखल होतोय. राईट नंबर द विकेट. पहिला बॉल ड्राईव्ह केला आणि पहिल्या बॉलवरती सामना फिनिश. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार येतोय. अभिनंदन टीम सिद्धिविनायक इनगाव तर हार्ड लक टीम छत्रपती सीसी कुळगाव.